सामना चालू असताना सोसायटी 11 वर्सेस सेटिंग 11. सेटिंग 11 ला 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती बिनगडी बाद 47. आता ह्या पुढे होणारा सामना फायटिंग 11 वर्सेस मार्केटिंग 11. हा सामना कृपया आता होणारा सामना ह्याच्या आतापासूनचा सामना 4 षटकांचा राहील. काही टायमिंगच्या अभावामुळे सामन्यामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे. तरी 4 षटकांचा सामना राहील अशी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. सुशांत 11 और सेटिंग 11 कृपया ध्यान दे. ये 4-4 ओवर का सभी मैच होएगा. ओनली 4 ओवर का सब मैच होएगा. टाइम के लिमिटेशन के हिसाब से सब मैच अभी 4-4 ओवर का होएगा. सेटिंग और सुशांत 11 कृपया करके कैप्टन ध्यान देवे. ये लास्ट ओवर है. 3 ओवर के खत्म होने के 47 रन बना है डायमंड डिपार्टमेंट. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचे षटक घेऊन येतो संभाजी. ऑफ साइड सिनेमाचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावच्या प्रयत्न दुसरी धाव पूर्ण करतोय. दोन धावेने संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 49. शेवटचा सामना शेवटचा षटक आहे. शिरीषने मारला चेंडू. चौकार. शिरीषच्या बॅटमधून पहिलाच चौकार झाला दिसतोय मला. अंपायर धावा किती झाले धावा. अंपायर आता रन किती घ्यायचे आहेत. 1 धाव. पहिल्याच दिवसातला पहिला सामना चालू असते तो सोसायटी 11 वर्सेस सेटिंग डिपार्टमेंट. लगभग 50 अशी धावसंख्या झाली ती सेटिंग डिपार्टमेंटची डायमंड डिपार्टमेंटची. वाईड बॉल आहे संभाजीकडून. हो मस्त शॉट मारलेले आहे मयुरेशने आणि फिल्डिंग करतात अनवर. संघाचे कप्तान यांनी मिसफिल्ड घचाळ क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ओव्हर थ्रो नो यस ओव्हर थ्रो झालेला आहे. ओव्हर थ्रो मध्ये 1 रन गेलेला आहे. $55 रन्स डायमंड डिपार्टमेंटचे 55 रन झालेले आहे. मयुरेशने असा चांगला शॉट मारलेला आहे. नाही 2 रन 3 रन 4 रन. डायमंड डिपार्टमेंटने धावून 4 रन काढलेले. आता काय करता येईल. संभाजी यांनी आपल्या टीम साठी चांगली बॉलिंग करावी ही विनंती.
मयुरेश कडून हा चौकार. मयुरेशने आज धुवाधार बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. सगळीकडून यांची कौतुक होत आहे. स्कोरचा पूर्ण डोंगर उभा राहिलेला आहे. 63 डायमंड डिपार्टमेंट कडून 63 रन झालेले आहे. संभाजीकडून बॉलिंग टाकले. मयुरेशनी कट. मयुरेशनी कट आउट झालेला आहे. तरी पण त्यांनी आपल्या संघासाठी भरपूर काही केलेलं आहे. भरपूर धावांचा पूर्ण डोंगर उभा करून आपल्या पॅव्हेलियन कडे ते परत जात आहेत. 63 रन झालेले आहे. 64 टू विन. सेटिंग डिपार्टमेंट साठी हा एक चॅलेंजिंग आहे. जसे कामामध्ये चॅलेंजिंग असते सेटिंग डिपार्टमेंट साठी, तसेच मैदानामध्ये पण आज चॅलेंजिंग असे स्कोर उभा करून गेलेले आहे डायमंड डिपार्टमेंट. ते पूर्ण करण्यासाठी आता सेटिंग डिपार्टमेंट पूर्णपणे सज्ज झालेली आहे. डायमंड डिपार्टमेंटने एवढा मोठा स्कोर केला म्हणून त्यांनी जास्त खुश राहू नये. महिला संघ कुठे दिसत नाही. महिला संघ कुठे दिसत नाही. त्यांनी इकडे स्टेज मध्ये येऊन नोंद द्यायला पाहिजे. डायमंड डिपार्टमेंटने लगेच आपला फिल्डिंग लावून घ्यायला पाहिजे. डायमंड डिपार्टमेंट पाणी बिनी नका पिऊ आता. बिल्डिंग लावायची आहे लगेच. डायमंड डिपार्टमेंट चर्चा जास्त नको आहे. फिल्डिंग पाहिजे. मयुरेश आपला फिल्डिंग लगेच लावून घ्यायचा आहे. वेळ भरपूर कमी आहे. अजून भरपूर मॅच होणे बाकी आहे. लवकरात लवकर सामने चालू करायचे. हॅलो हॅलो हॅलो. अंपायरने आपले स्थान घेतलेलं आहे. तरी फिल्डरने आपापली लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. बैट्समैन सेटिंग डिपार्टमेंट से बैट्समैन मैदान पे जल्दी जाके खड़े रहो. पहला मैच सेटिंग वर्सेस डायमंड डिपार्टमेंट के हो रहा है. उसमें डायमंड डिपार्टमेंट में अच्छा स्कोर खड़े करते 64 रन का टारगेट दिया है, जिसको चेस करना है. सेटिंग डिपार्टमेंट को बड़ा सा स्कोर दिया है. 4 ओवर में 64 रन बनाना है और जल्दी से जल्द मैंने मैच स्टार्ट करे. टाइम बहुत कम है. हॅलो. बॅट्समन लवकर लवकर उतरवायचं आहे. बॅट्समन कोण आहे लवकर उतरवायचं आहे. बॅट्समन मध्ये आहे शुभम. सेटिंग डिपार्टमेंट मधून शुभम आणि अनवर. संघाचे कप्तान अनवर आणि
शुभम बॉलिंग साठी कोण आहे? डायमंड डिपार्टमेंट मधून बॉलिंग साठी मयुरेश. फायलिंग आणि मार्केटिंग यांनी टॉस उडून घ्यायचं आहे. पुढील सामना फायटिंग 11 वर्सेस मार्केटिंग 11 दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सी यायचंय. सुजात टीम कडून वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिल्यासाठी घेऊन येतो मयुरेश. सेटिंग 11 चे स्ट्राईक वर येतो शुभम आणि नॉन स्ट्राईक वर येतो अनवर. फाइलिंग सेंट्रल मार्केटिंग और फाइलिंग मार्केटिंग और फाइलिंग टीम का कैप्टन आ जावे. टॉस उड़ावे टॉस मार्केटिंग और फाइलिंग डिपार्टमेंट. पहिला चेंडूवर पहिला षटकार और फाइलिंग टीम शुभम कडून. टर्न आ जावे. टॉस उड़ाओ टॉस मार्केटिंग और फाइलिंग डिपार्टमेंट. शुभम कडून चांगली सुरुवात आहे. हा डॉट झाला एक मयुरेशचा, एक 6 आणि एक डॉट. मयुरेशनी चांगलं बॉलिंग केलेली आहे. फायलिंग आणि मार्केटिंग यांचा टॉस होत आहे. चौकार शुभम कडून यांचा एक चौकार गेलेला आहे. फायलिंग आणि मार्केटिंग मधला सामन्यामध्ये फायलिंगनी टॉस विन झालेले आहे. फायलिंगचा फिल्डिंग यांनी घेतलेला आहे. फायलिंगने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे फायलिंग डिपार्टमेंटने. ओ लवली शॉट. What a catch, man! What a catch! Who is the man? Where's the name? प्रसाद कोचरेकर. प्रसाद कोचरेकर यांनी अप्रतिम असा झेल पकडलेला आहे आपल्या संघासाठी. वा 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 व्हेरी नाईस. शुभम हे बाद झालेले आहे. आता प्रदीप चव्हाण यांनी आपली धुरा सांभाळलेली आहे बॅटिंगचा. स्कोर किती झाले? 10 रन झालेले 10. ओ अंपायरचा इशारा नाही आहे. हा डॉट बॉल आहे. मयुरेश यांचा प्रदीप यांच्याकडून प्रदीप यांनी चांगला शॉट मारलेला आहे. ह्याच्याकडून 2 रन कंप्लीट. 2 प्रदीपने मारले. डायमंड डिपार्टमेंट कडून आता राजेश जोशी यांनी बॉलिंग टाकण्याचा धुरा हाती घेतलेला आहे. ते आपल्या संघासाठी काय करतील हे बघता हवं. अनवर अली यांच्याकडून एक दोन रन पूर्ण झालेले आहे. 2 रन अनवर अली यांकडून 2 रन पूर्ण झालेले आहे.
शॉर्ट रन ओके शॉर्ट रन आहे एकच रन मानले जाईल. हो चांगले शॉट मारलेला आहे अनवर यांच्याकडून. गचाळ 2 रन कंप्लीट. अनवर यांच्याकडून 2 रन कंप्लीट झालेले आहे. टोटल 15 रन. दुसरा षटक चालू असताना 15 रन पूर्ण झालेले आहे. अंपायरचा इशारा वाईड. इसी के साथ स्कोर हुआ है 16 रन. आउट हो गए. अनवर अली ने कैच दे दिया है और आउट हो गए हैं. अभी अरुण गिरी आ गए हैं बैटिंग करने. स्टेज पे सना मैडम का योगदान होना जरूरी है. राजन जोशी यांनी चांगला असा बॉलिंग टाकलेला आहे. राजन जोशी यांनी आपल्या संघासाठी भरपूर मेहनत घेत आहेत. चेंजिंग बरोबर देऊ दे. चांगला शॉट असा मारलेला आहे अरुण गिरी या लोकांनी. अशा तऱ्हेने 2 रन कंप्लीट. 2 रन पूर्ण झालेले आहे. टोटल स्कोर आहे 18 रन. 18 रन पूर्ण झालेले आहेत. डायमंड डिपार्टमेंटनी आपल्या 2 ओव्हर कंप्लीट करून 18 रन दिलेला आहे. शॉट आहे वॉट ए शॉट. अरुण गिरी यांच्याकडून चांगला असा शॉट मारलेला आहे. 2 रन कंप्लीट. स्कोर 20 रन झालेले आहे सेटिंग डिपार्टमेंटचे. 2 ओव्हर 20 रन. आता डायमंड डिपार्टमेंट कडून प्रसाद कोचरेकर बॉलिंग टाकायला येत आहेत. प्रसाद कोचरेकर यांनी आपला पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे. सेटिंग डिपार्टमेंट साठी ही चांगली गोष्ट आहे की प्रसाद वाईट टाकलेले आहेत ते चांगले. मी बोलतो ओ हो प्रदीप गड चांगला शॉट मारलेला आहे. ओ हो हो कुठे गेला बॉल. या का है माहिती नहीं. चौकार आहे का है. अंपायर डिसिजन. किती धावा. 2 धावा. ओके 4 धावा. प्रसादा पुढील चेंडू मारा करेल तो प्रदीपला काही चेंडू समजू शकला नाही. 2 षटकांच्या समाप्त संघाची धावसंख्या झाली ती सेटिंग 11 ची 2 गडी बाद 25. पुढील
चेंडू मारा करेल तो प्रदीप. एक गुंता समाजला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. दुसरी धाव पूर्ण. गचा क्षेत्ररक्षण. तीन धावा पूर्ण धावून. अरे काय सांगता आम्हाला. मारलाय चेंडू. बाबूजी गचा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. बाबूचं गजाचे क्षेत्ररक्षण म्हणाला सुसाट टीम कडून. प्रसादाचा पुढील चेंडू मारा गेलेला तो अरुण गिरी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रसादाचं. हॅलो, प्रसाद यांच्याकडून चांगली बॉलिंग होत आहे आपल्या संघासाठी. ओ आउट. प्रसाद यांनी चांगली विकेट घेतलेली आहे. अरुण गिरी यांची अति महत्वाची विकेट घेतलेली आहे. आता सेटिंग डिपार्टमेंट मधून विजय यादव हे नवीन बॅट्समॅन आलेले आहेत मैदानावरती. शैलेश पवार आलेले आहे आपले संघाचा शेवटचा षटकार घेऊन. प्रदीप चव्हाण यांना अशा तिरीने वा वा चांगले कॅच पकडलेले आहे. कोणी पकडले कॅच? दीपक यांनी चांगला झेल पकडलेला आहे. दीपक खत्री. बाबू पहिला बॉल पहिला एक विकेट. ओ चिन्मय यांच्याकडे चौकार लगावलेला आहे चिन्मय याने. अशा तऱ्हेने संघाच्या 35 धावा पूर्ण झालेल्या आहे. हा शेवटचा षटक आहे. शैलेश पवार यांच्याकडून हा डॉट बॉल. संघासाठी अति उत्तम बॉलिंग करत आहे शैलेश पवार उर्फ बाबू. अजून एक असा चिन्मय यांच्याकडून. चिन्मय यांच्या 6. हाऊस द जोश. शैलेश वाईड आहे वाईड. शैलेश पवार यांच्याकडून एक वाईड बॉल. सेटिंग डिपार्टमेंट साठी एक रन एक्स्ट्रा. 2 बॉल 22 रन. 3 बॉल सॉरी. वाईड झालं संपला. ओव्हर संपलेली आहे आणि मॅच पण संपलेली आहे. डायमंड डिपार्टमेंट हे विन सुसाट या सुसाट 11 ह्यांनी आपला पहिला मॅच जिंकलेला आहे. मार्केटिंग आणि फायलिंग ह्यांनी
आपला जागा घ्यायची आहे ग्राउंड वरती. फायलिंग डिपार्टमेंट फिल्डिंग आपापले लावून घ्यायचं आहे. मार्किंग डिपार्टमेंटने आपला फलंदाज पाठवायचा आहे. हा मॅच आता भरपूर चुरशीचा होणार आहे. फायलिंग वर्सेस मार्केटिंग.